तू जे काली मुंडी पाताळ धुंडी वागतेस ना, ते बाकी कोणाला कळत नसेल, पण मला चांगलंच कळतं. म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुझे जे काही प्रयत्न सुरू आहेत ना मॉमच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी, ते सगळं दिसतंय मला. घरच्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, सगळ्यांची मनं जपण्यासाठी जे काही खोटं खोटं नाटक करतेस ना, ते तुला असं वाटत असेल कोणाला कळत नाही, पण मला कळतंय हे लक्षात ठेव. आणि तू जे काही मॉमला इम्प्रेस करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते ना, ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुला मॉम पूर्णपणे कधीच एक्सेप्ट नाही करणार. आणि तुझा विठुराया असेल तुझ्या मागे, पण तुझ्या वाटेत ऐश्वर्या मेहंदळे कायम उभी राहणार. विठुराया समोर कोणाचं काय चालतं? आपण त्याच्यापेक्षा मोठे नाही आहोत. आणि मुळात कोणी कोणाच्या वाटेवर का उभं राहावं? ज्याची त्याची वाट ज्याची त्याला चालू द्यावी. हे लेक्चर मला देऊ नकोस. तुझ्या या लेक्चरची गरज नाही आहे मला. ती लेक्चर देत नाही, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तू मला समजून सांगू नकोस, अजिबात प्रयत्न करू नकोस. मला गरज नाही आहे तू समजून सांगण्याची, कळलं? आणि बाय द वे, आता तुझ्यामुळे राजकुमारला घरात घेतलंच आहे मॉमने. आणि आता तर काय, तो अमृता वहिनीसोबत राहायला पण लागलाय. पण राजकुमारच्या बाबतीत एक गोष्ट आहे, तुला माहीत नसेल, पण वळणाचं पाणी शेवटी वळणालाच जातं. आणि जेव्हा ते जाईल ना, तेव्हा मला तुझी अवस्था बघायची. तेव्हा तुझा विठुराया तुझ्यासोबत असेल की नाही मला माहीत नाही, पण ऐश्वर्या मेहंदळे तुला तुझ्या कर्मांची फळं भोगायला नक्कीच लावणार. भाजी करूया आज? मेथी करू. आईंना खूप आवडते. वहिनी, काय करताय तुम्ही? मी पण मदत करू का तुमची? तिकडे काय बघताय? अगं, सूर्य आज कोणत्या दिशेने उगवला ना ते बघत होते. तुम्ही माझी चेष्टा करताय ना? नाही बाई, हल्ली ना स्वप्नात असल्यासारख्या गोष्टी घडतात ना माझ्या आयुष्यात, म्हणून काय खरं काय खोटं हेच कळत नाहीये. म्हणून कधीतरी स्वतःला चिमटा काढते किंवा सूर्याला बघते आज कोणत्या दिशेने उगवला ते. बरोबर आहे तुमचं. तुमच्या आयुष्यात खरंच खूप काही गोष्टी घडतात, पण त्यावर मी काही कमेंट नाही करणार. पण ना, तुमचं बरोबर आहे, आज सूर्य पश्चिमेलाच उगवलाय. म्हणजे सोहम येतोय पश्चिमेकडून. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.